महत्त्वाची बातमी आहे, मवियाची नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। विदर्भातील काही जागांमुळे जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। मात्र आजच्या बैठकीत पुन्हा जागावाटपावर चर्चा केली जाणार आहे। दसऱ्यापर्यंत सर्व जागांवरील तिढा सोडवण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे दसऱ्यापर्यंत मवियाची यादी जाहीर केली जाणार आहे। नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात ही यादी जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे। विदर्भातील काही जागांमुळे जागावाटपाचा तिढा अडलाय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सुनील काळे सध्या संपर्कात आहेत। सुनील, जागा वाटप तिढा वाढताना पाहायला मिळतोय, मात्र यादी कधीपर्यंत येणार आहे? आपण बघतोय की जवळपास 150 जागांच्या संदर्भामधली जी बैठक आहे त्यामध्ये चर्चा झाल्याची पूर्ण माहिती मिळते आणि त्यातल्या त्यात जो नवरात्रीचा काळ आहे त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या महाविकास आघाडीची यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे। पहिली यादी जी आहे ती जाहीर होईल आणि ज्या वादाच्या त्या जागा आहेत त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो नंतर घेतला जाणार। नक्की कोणकोणत्या जागांवरती तिढा आहे अद्याप? आपण बघतो की पूर्व विदर्भ असेल किंवा मुंबईतल्या काही जागा असतील। मुंबईच्या जवळपास 6 जागा आहेत आणि पूर्व विदर्भातल्याही काही जागा आहेत। त्या ठिकाणी परवाच उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता। त्या ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून कुठेतरी क्लेम केलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर या जागांचा वाद आहे। तर काही ठिकाणी ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचाही दावा आहे। त्यामुळे अशा सुद्धा काही जागा ज्या आहेत त्या वादाच्या आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सुनील।